राज्यामध्ये ज्या नगर परिषद आणि नगर पंचायतच्या ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये सर्वाधिक ज्या जागा निवडून आल्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या त्या सत्ताधारी भाजपच्या आलेल्या आहेत. असंच जे काही सत्ता स्थापन झाली ती वाशिमच्या रिसोड नगर परिषदेवर. रिसोड हे राजकारण्यांचं मोठं केंद्र समजलं जाते, कारण या रिसोडमधूनच अनेक राजकारणी घडलेले आहेत. खासदार आमदार हे रिसोडचं जे काही राजकारण चालते या राजकारणामध्ये सध्या भाजपाचं वर्चस्व दिसत आहे. आणि या नगर परिषदेमध्ये भाजपासोबत महायुतीमध्ये शिवसेना देखील होती. या भाजपाचे नगराध्यक्ष तर झालेच, मात्र त्यांच्या समेत एकूण 9 जे सदस्य आहेत भाजपाचे ते निवडून आले आणि महायुतीमध्ये शिवसेनेचे देखील 5 सदस्य निवडून आल्यामुळे इथे भाजपा आणि शिवसेनेची जी सत्ता आहे ती बसलेली आहे. माझ्या समेत इथले कुटुंबीय आहे, क्षीरसागर कुटुंबीय, हे कायम राजकारणात सक्रिय. याचं कारणही असं आहे की ते जे काही रिसोडचे नागरिक किंवा जनता आहे यांच्या कायम सुखदुःखात सहभागी असतात. त्यामुळे या कुटुंबियातील जे नगराध्यक्ष पदी विराजमान झालेले भगवानराव क्षीरसागर, म्हणजे त्यांना भगवान दादा देखील म्हटलं जाते, कारण दादा हे बिरुद यासाठी लावलंय की ते सगळ्याच्या मनामध्ये बसलेले आहेत. त्यामुळे जनतेने त्यांना यावेळेस नगराध्यक्षपदी विराजमान केलेलं आहे. आणि त्यासोबतच त्यांचा मुलगा किरण क्षीरसागर हा देखील नगरसेवक झालेला आहे. आणि त्यांच्या एक सुनबाई लक्ष्मीबाई क्षीरसागर, ज्या त्यांच्या पुतण्याच्या पत्नी आहेत, त्या देखील या नगरसेवकपदी निवडून आलेल्या आहेत. माझ्या समेत हे कुटुंबीय आहे, आपण त्यांना विचारूया नेमकं ही सत्ता नागरिकांनी का दिली आणि नेमकं यांचं योगदान काय आहे. मला सांगा दादा, आज नगराध्यक्षपदी आपण विराजमान झाला, कुटुंबियातले सदस्य देखील आहे, नेमकं काय कारण? याचं कारण एकच आहे की आज 40 वर्षापासून आम्ही जनतेच्या संपर्कात आहोत. जे भगवान दादा नाव आम्हाला जनतेने दिलेलं आहे ते काही विनाकारण दिलेलं नाही. कुणा जिथं अन्याय होत असेल तिथं भगवान दादांनी दादागिरी केली आणि त्यांनी आम्हाला दादा हे नाव दिलेलं आहे. आता मला सांगा, केंद्रात आणि राज्यात सरकार आहे भाजपचं, इथेही भाजपची सत्ता स्थापन झालेली आहे, आपण भाजपचे नगराध्यक्ष झालात. रिसोर्सच्या जे काही अडचणी आहेत, पाणी पुरवठा असो किंवा इतरही, या आपण सोडवाल का? कारण केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या एकूण 125 पेक्षा जास्त योजना आहेत. सध्याच आमच्याकडं बावनकुळे साहेबांची सभा झालेली आहे आणि त्यात बावनकुळे साहेबांनी सांगितलेले की ज्यांचे यांचे अतिक्रमण झालेले, जिथे इथं अतिक्रमण आहे तिथं तिथं आम्ही त्यांच्या जे अतिक्रमण नाव त्यांच्या पेपरवर किंवा त्यांच्या सातबारावर येते ते आम्ही कमी करू. भगवानदादा क्षीरसागर निवडून आल्यावर 3 महिन्यांनी आम्ही त्यांचे प्लॉट जे काही जागा असतील त्यांच्या नावानं करू आणि आम्हाला भरघोस मतदान निवडून द्या. त्यामुळे हे एवढं मतदान झालेलं आहे. अच्छा, कायम तुम्ही जनतेच्या संपर्कात किंवा त्यांच्या सुखदुःखात सहभागी असता, म्हणून जनतेनं तुम्हाला स्वीकारलेलं आहे. बऱ्याचशा योजना करावायच्या बाकी आहे, कारण पाणी पुरवठ्याची जी योजना आहे ती जुनी होती आणि आता आता नवीन जी योजना आहे या सरकारच्या काळात देखील मंजूर झालेली आहे. आणि नागरिकांची मागणी आहे की कायम पाणी पुरवठा या रिसोर्टकरांना मिळावा, यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. याआधी सरकार ज्यावेळेस आमची नगरपालिका अनंतराव भाऊंची होती त्यावेळेस त्यांना निधी मिळाला नाही आणि त्यामुळं ते काम त्यांचं बाकी राहिलेलं आहे. पण आता मुंबई आणि दिल्लीमध्ये सरकार आमचं आहे आणि आम्ही जास्तीत जास्त निधी आणून सर्व जनतेचे प्रश्न सोडवणार आहोत. सगळे प्रश्न सोडवणार असं म्हणणं आहे. माझ्या समेत आणखी त्यांचे जे चिरंजीव मुलगा आहे किरण क्षीरसागर, हे देखील नगरसेवकपदी विराजमान झालेले आहे, आपण त्यांना देखील घेऊ. मला सांगा भाऊ, तुम्ही पण नगरसेवक झाला, कायम जनतेनं तुमच्या कुटुंबियांना चाहलं आहे, नेहमी सत्तास्थानी ते बसवलेलं आहे, यावेळेस देखील त्यांनी भरभरून तुम्हाला मतदान केलं, काय सांगा? काही नाही, आमच्याकडे आमच्या कामाची पावती आहे. एवढ्या वर्षापासून आमचे पूर्ण फॅमिली आणि मी सुद्धा आणि आमच्या वहिनी सुद्धा आम्ही जनतेच्या सेवेसाठी कार्यरत आहोत. हां, त्यामुळे तुम्हाला जनतेने आम्हाला निवडून दिलेलं आहे. अच्छा, त्यांना विश्वास आहे की तुम्ही या गावासाठी म्हणजे विकास करणार किंवा गावासाठी तुम्ही आवश्यक आहात. हो, आहे ना. आम्ही आम्ही त्यांना ज्या लोकांना शब्द दिलेले आहेत ते अवश्य पूर्ण करू. आणखी त्यांच्याच कुटुंबियातील लक्ष्मीबाई क्षीरसागर आहे, या देखील नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या आहेत, आपण त्यांना देखील विचारूया, कारण महिला आहे, महिलांचा जो सन्मान केला जातो या सरकारमध्ये मोठ्या प्रमाणात आहे, कारण लाडकी बहीण देखील आहे, आपण त्यांना विचारू. मला सांगा की तुम्ही नगरसेविका म्हणून निवडून आले, काय सांगा? मी आहे ना, आता लक्ष्मी सागर क्षीरसागर हे
3 नंबर वार्डमधली ब मधून उमेदवार अधिकृत उमेदवार मला प्रचंड बहुमतांनी निवडून दिलेलं आहे. मी या अगोदर पण 5 वर्ष अगोदर पण नगरसेविका होती. मी भरपूर कामं केलेली होती. पण त्याच्यानंतर लॉकडाऊन आले, हे झालं, सगळं झालं आणि माझ्या कुटुंबात माझे सासरे होते, जे ग्रामपंचायतपासून सोबत आहेत. सुख-दुःखात सगळ्याचे आमचे क्षीरसागर परिवार पूर्ण त्यांच्यासोबत राहते. त्याच्यामुळे जनतेसोबत राहते. त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, खूप प्रतिसाद दिला. प्रतिसाद दिलेला आहे आणि आमचे बाबा यांना प्रचंड बहुमतांनी आणि नगराध्यक्षपद त्यांना दिलेलं आहे आणि त्यांना प्रचंड बहुमतांनी विजय केलेला आहे. आणि क्षीरसागर परिवार हा सगळ्या जनतेच्या लहान मोठे कुटुंब जे असेल, जे सुख-दुःखात सगळ्याच्या सहभागात होतात, सगळ्या गावात राहतात आणि सगळे जनतेच्या मनात बसलेले आहेत. त्यांच्यामुळे दादा हे सर्वांचे दादा आहेत. कारण ते खूप म्हणजे प्रत्येक वेळेस जेवढं काही असेल, कोणती अडचण असली तरी पण ते प्रत्येक वेळेस तिथे हजर राहतात आणि सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. म्हणून जनतेने त्यांना बहुत म्हणजे असं की असं हे म्हणून पक्ष म्हणून त्यांनी निवडून दिलेलं नाहीये. त्यांचा चेहरा पाहून ते प्रत्येक गरिबाच्या मनात बसलेले आहेत दादा. भगवान दादा हे खूप म्हणजे भगवान दादाच आहेत. म्हणून जनतेने त्यांना प्रचंड बहुमताने असं अध्यक्षपद त्यांना निवडून दिलेलं आहे. खरंच म्हणजे खरंच या जमान्यातले माणसाच्या रूपात आलेले भगवान आहे असं तुम्हाला म्हणायचं. हो, असं मला म्हणायचं आहे. ते म्हणजे खूप देवताच आहेत एक. त्यांचे म्हणजे असं की कित्येक वेळा त्यांचे पाय धुवून पाणी जरी पिलं ना तरी पण कमी पडतं. थोडे बोलून मी म्हणून तुम्हाला क्षीरसागर कुटुंबियांना हे निवडून क्षीरसागर कुटुंबाला सगळी ही जनता चांगल्या प्रतिसादाने म्हणजे प्रचंड बहुमताने निवडून. कारण प्रत्येक ठिकाणी हे जेव्हा पण कोणताही प्रॉब्लेम असतो ते सगळेजण क्षीरसागर परिवाराकडेच येतात आणि सगळे क्षीरसागर परिवार सगळे त्यांच्याकडे धावून जातात. सगळे कोणताही प्रॉब्लेम असो, कोणता घराचा असो, पाण्याचा असो, अडचण असो, कोणताही प्रॉब्लेम ते पूर्ण व्यवस्थितपणे पार पडतात. खरंच या कुटुंबियांना हे जे काही रिसोडकर आहे मोठ्या प्रमाणात चाहतात आणि ही जी काही निवडणूक पार पडली आहे नगर परिषदेची, ही निवडणूक माजी खासदार अनंतराव देशमुख तसेच येथील जे आमदार आहेत शिवसेनेच्या भावना गवळी यांनी एकत्रितरित्या लढवल्यामुळे इथे भरघोस अशा मतांनी भाजपाचे नगराध्यक्ष तर झाले, मात्र यांच्यासमोर जे भाजपाचे 9 नगरसेवक आले आणि 5 जे आहेत ते शिवसेनेचे निवडून आले. या सगळ्यांना या रिसोडकरांनी भरभरून प्रतिसाद देत निवडून दिल्यामुळे या रिसोडचा नक्कीच विकास होईल अशी अपेक्षा रिसोडच्या नागरिकांना आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश गिरीसह किशोर गोमाशे, न्यूज लोकमत, रिसोड, वाशिम.